Z axis 0 setting. Bottom plate leveling. Homing of XYZ. ओके सर, डन. कर ना, प्रिंट करून बघ. मग मुलांच्या समोर जाताना आपल्याला एक क्यूब केला होता लास्ट टाइम. ओके. किती टेम्परेचर ठेवलंयस प्री हीट खालचं? 200 अँड अजून सुरूच नाही झालं. 80 अँड 200 ठेवलं. हां, सुरू झालं. $60 to 80 होतं ना सर. लास्ट टाइम स्टिक होत नव्हतं म्हणून 80 ठेवलं आहे आणि ते 200 एक्सपोर्टर्स. आणि नोझल साईज किती आहे पुढे खालती इथे? 1.75. ॲक्च्युअली 60 करूयात नेक्स्ट टाईम. मग ते काय करायचं, शूटर बनवताना कारण त्याचं इन्फिल मी कमी ठेवलं थोडं. बरं. तर यांना काय सिम्पल कॅड बनवायचं सांगू, म्हणजे त्यांना हाताने शिकवायचं असं नाही की मी बनवून देतो. आणि सॉलिडवर्क्स आहे माझ्याकडे. बट सॉलिड वर्क्स वगैरे त्यांना आता काही समजणार नाही. सर ॲक्च्युली त्यांना मी बेसिक आयडिया दिली आहे आणि ते माऊस आणि कीबोर्ड पण सकाळपासून वापरायला देतो. सो त्यांना एक लहानसा क्यूब अशा गोष्टी बनवल्या तर त्यांना कळेल. असं नाही की अगदी मोठी काहीतरी गोष्ट बनवली की कळणार हे करायचंच नाही ते आपल्याला, म्हणजे ती आयडिया पण नाही आहे की ह्या मुलाने आत्ता ते कळावं म्हणून. हां, ही प्रोसेस काय आहे, जी आपण नॉर्मल प्रोसेस बघतो ती नेहमी तिकडे मटेरियल काढलं जातं, इथे मटेरियल डिपॉझिट करून आपण बनवणार आहोत. बरोबर हा जो फरक आहे त्यातला तो आपण त्यांना समजावून सांगतो का नाही हे सांगणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि मग कन्व्हेन्शनल आणखीन ह्याचं माझ्याकडे एक 4-5 स्लाईड्स आहेत पाहिजे त्या ठीक आहे पाहिजे सर, म्हणजे- मी आत्ता दाखवतो पहिल्यांदा आपण हे चालू करायच्या आधी. बरोबर. आपल्या नॉर्मलमध्ये CNC वगैरे वापरतो, सॉरी लेथ वगैरे वापरतो, त्यामध्ये रिमूव्ह करतो मटेरियल. ही एकच प्रोसेस आहे अशी आणि- जी बरोबर रिव्हर्स आहे. बाकी सगळ्या हां. प्रोसेस की मटेरियल बेंड करतो किंवा मटेरियल लेथवरती टर्निंग करतो, मिलिंगवरती ड्रिल करून काढतो किंवा मिल करून काढतो, बोर करून काढतो. आधी आपल्याकडे एक पीस असतो, वर्क पीस, त्याच्यावरती आपण प्रोसेस बरोबर. करतो. इथे आपण अगदी 0 पासून बिल्ड करत बिल्ड येतो करत जातो. आणि प्रत्येक ते जो आपल्याला पार्ट असेल त्याचं प्रत्येकाचा स्लाईस काढला Slice जातो. काढला ते जातो. स्लाईस प्रत्येक काढणं ही layer- त्याची महत्त्वाची आहे. आणि प्रत्येक तो स्लाईस जो आहे तो जो काय आपण 0.5, 0.8, 1 मिलीमीटरचा स्लाईस डिफाईन करू त्याप्रमाणे हे वायर जी मेल्ट होऊन त्या ठिकाणीच ती पडणार आहे. जी कोड फाईल बनवतो आपण, की माहिती असते बरोबर. XYZ मध्ये किती बरोबर. टेम्परेचरवरती बरोबर आणि किती रिव्हर्स घ्यायचा. बरोबर. जी कोड फाईल आपण डिफाईन करतो. ती जी कोड Correct. फाईल पण आपण नंतर ओपन पण करून आता बघूया काही आपण. शेप असे असतात की त्याला त्यात ओव्हर हँग असेल हम्म. तर मग त्याला आपल्याला support खालना टाकायला- support द्यावा support लागतो तो. द्यावा लागतात आणि अधेशन परत करावं लागतं. करेक्ट. मग आता ते सपोर्ट द्यायचं तर त्याचं डिझाईनमध्ये आपल्याला त्या मॉडेलमध्येच तो सपोर्ट यायला पाहिजे. बरोबर. मग तो कसा ॲड करायचा हां, तर आणि तो आपल्याला- टेम्पररी असायला पाहिजे. त्यामुळे त्याला जे वरती जॉईंट देऊ आपण तो फक्त सपोर्ट तेवढ्या पुरता देईल एवढाच ठेवायला लागेल. नंतर कटिंगसुद्धा ते सोपं व्हायला पाहिजे. नाही तर ते कटिंग करायलाच आपल्याला वेळ जाईल. पोस्ट ऑपरेशन्स आपल्याला खूप सोप्या प्रकारे बरोबर, करायचं आहे. त्यामुळे बरोबर. आपण जे सपोर्ट हॉलो असतात पार्ट की हां. जे मशीनला आतमध्ये जाऊन करणं शक्यच नाही आहे ते ह्या प्रोसेसमध्ये शक्य होतात. बरोबर पण ॲक्युरसी जी पाहिजे मशीनिंगची ती अजून ह्या प्रोसेसमध्ये आपण आणलेली नाही नाही आहे. आणलेली. हे असे जे त्यातले ते काय 5-6 मेन फरक आहेत. पण फास्ट आहे. ह्याला कुठलंही बेंडिंग करायचं असेल, मशीनिंग करायचं असेल तर एवढा तो मोठा रॉड पहिल्यांदा कुठेतरी किंवा ठोकळा मिळवायला बरोबर. पाहिजे, प्लेट मिळवायला पाहिजे, कास्टिंग पाहिजे, फोर्जिंग पाहिजे. ते आता ह्याच्यात काही लागत नाही आपल्याला.
टूल डाय पंचेस, फॉर्मिंग असेल तर डाय पंच बनवायला पाहिजे, मशीनिंग असेल तर एखादं फिक्सर बनवायला लागतं जॉब पकडण्यासाठी, बरोबर. किंवा तो अर्ध्या वेगवेगळे स्टेजवरती tools आल्यावर add होत जातात त्याच्यामध्ये. मग ते टूल्स बनवण्यामध्ये तुमचे 3-4 महिने जातात, कारण नुसता पार्टचं डिझाईन नाही तर टूलचं डिझाईनही करावं लागतं. या इथं फक्त ते सपोर्टचं डिझाईन करायला लागतं, एवढंच एक त्याच्यामध्ये हे आहे. तर आता तर त्यांना ऑटो सपोर्टच आपल्याला जो आपण असं काही बनवणारच नव्हतं की ज्याच्यामध्ये ॲडिशन येणार. नाही, ह्या गोष्टी सांगायला पाहिजेत. करताना इथे आता आपल्याला करायचं नाही, तर करायचंच तर आपल्याला फक्त इथे एक छोटा एल शेप काहीतरी आपण हे करू की त्याला पुढे जाऊन असं कॅन्टिलिव्हरसारखं होईल, किंवा तो खालती झुकून पडेल खालती, कारण डिपॉझिट करताना खालती तिकडे जाऊन पकडणं शक्य नाही आपल्याला तो. मग त्याला पुढे एक छोटंसं हे करायचं. पण हा जर क्रॉस सेक्शन आपण 5 मिलीमीटर बाय 5 मिलीमीटर दिलं असेल तर तो ट्रान्झिशन पीस जो सपोर्टचा पीस आहे तिकडे 1 मिलीमीटर किंवा 1.5चाच ठेवायचा. पुन्हा खालती तो 5चा वाढवला तरी हरकत नाही. ते झालं की तो फक्त हाताने जो हे केलं की ते तुटून जाईल. करायचं असेल तर at max पॉलिश grid पेपरने paper ने थोडंसं finish चेंज करू शकतो आपण. तर अशा गोष्टी त्यांना आत्ता समजावणं की ह्या प्रोसेस आणि त्या प्रोसेसमध्ये काय आहे. प्लस दोन्हीकडे आता कॉम्प्युटर्स वापरतो, म्हणजे इथेही मॉडेल वापरतो, इथेही तिथेही कॅडकॅममध्ये मॉडेलच वापरतो आपण. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट दोन्हीचा सेम आहे. फक्त पण इथे ॲडव्हान्टेज ह्याचा असा आहे की डिझायनरला ते लक्षात ठेवून 10 पार्ट करायच्याऐवजी 10ही पार्ट एकत्र करून एकदाच प्रिंट करता print येते. करता येतात आणि कॉम्प्लेक्सिटी परत एनहान्स होते याच्यामध्ये. करेक्ट. पण डिसएडव्हान्टेज त्याच्यामध्ये असं आहे की तिथे म्हणजे जिथे ब्रास पाहिजे तिथे ब्रासच वापरत होतो, कॉपर पाहिजे तिथे कॉपरच वापरत होतो, स्टेनलेस स्टील पाहिजे तिथे स्टेनलेस स्टीलच वापरत होतो. म्हणजे कुठे किंमत कमी करता येत होती, कुठे बरोबर, त्याच्याप्रमाणे cost कमी करोजन रेजिस्टन्स पाहिजे तर तो आपण आणू शकत होतो, कुठे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चांगली पाहिजे तर ती आणू शकत होतो. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वायर्स वापरणं शक्य आहे, बरोबर. पण ती पुन्हा म्हणजे कठीण होत जाते प्रोसेस. एका वायरने बनवलेला जो पार्ट आहे तो जर डिझाईन करता आला आपल्याला, आणि मग तो कितीही कॉम्प्लेक्स असू दे तो याच्यावरती आपण सहज प्रिंट करू शकतो. आणि जिथे जिथे अगदी फार क्रिटिकल डायमेन्शन्स आहेत, जिथे काही पिस्टन मूव्ह होतो आहे किंवा काही वॉलचं आपल्याला सिटिंग आहे की तो चालू बंद लीक होता कामा नये, बंद केला वॉल, तर तेवढ्याच फक्त ठिकाणी मशीनिंग 2 ऑपरेशन्स केली की झालं. म्हणजे कास्टिंगसारखं आपलं होतं हे. कास्टिंगसारखी ॲक्युरेसी किंवा त्यापेक्षा ॲक्युरेसी चांगली येऊ शकते. ॲक्युरेसी खूप चांगली आहे आणि पोस्ट ऑपरेशनच्या कास्टिंगपेक्षा कमी लागतं त्याला. आता कुठला ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. हां, जनरल तुम्ही इंडस्ट्रीसाठी वापरणार असाल तर कास्टिंग कुठलंही कास्टांचं ओतीव काम तिकडे आणून हे केलं तरी सुद्धा होतं. म्हणूनच तुम्ही तो मोल्ड आणला आहे. अच्छा. तिथे त्यांना ते कास्टिंग कसं आपण एकत्र एकदम सगळा पार्ट तो तिकडे कास्ट करतो. गॅस कास्ट करतो. कसं लिक्विड कसं करणार? छोटे बर्शन आपल्या ब्युटेन टॉर्च आहे, त्या ब्युटेन टॉर्चने आपण मेल्ट करतो. मटेरियल आणलं तुम्ही? सगळं आहे त्याच्यामध्ये. तर सगळी किट्स माझी आहेत ती सगळी पूर्ण असतं त्याच्यामध्ये, काही मागे राहणार नाही. अरे वा. आणि सगळी घरी मी टेस्ट करतो आणि मगच इथे आणतो. हे सुद्धा पूर्ण टेस्ट करूनच आणलं होतं. आणताना बहुतेक हे सगळं पॅक केलेलं होतं, उचलताना त्याने बहुतेक असेंबल करूनच आणलं होतं? इथे येऊन मला वेळ नव्हता ना करायला, अच्छा. म्हणून मी तिकडे मला वाटलं ठाण्यामध्ये की तुम्ही असेंबल. ते म्हणजे तसा तो DIY किट घेऊन येतात आणि इथेच असं. सरांना विचारलं, सर म्हणाले की तुम्ही असेंबल इथे केलं. नाही नाही, तो दुसरा मी इथे असेंबल करायला मुलांना दाखवायला म्हणून तो ठेवून दिला आहे अच्छा. की केव्हा तरी. पण ते आता पहिल्यांदाच एकदम ते दाखवता येतं ना. पहिल्या बेसिक प्रोसेसेस आहेत त्या समजल्याशिवाय डायरेक्ट तुम्ही 3D प्रिंटिंग आणि CNC राऊटर दाखवून काय फायदा. बरोबर. आम्ही त्या स्टेजला अजून आलोच नाही. वर्षभरात जेवढी शिबिरं दर महिन्याला व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही. तसंच काही ना काही कारणाने, नाहीतर हे सगळं झालं असतं पार्ट. आधी असा प्लॅन होता की दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला मी इथे यायचं आणि वर्षाला 12 तरी शिबिरं होतील आणि सुट्ट्या ज्यावेळेला असतात एप्रिल महिन्यात, मे महिन्यात किंवा ह्याच्यात आणखीन 1-2-4 शिबिरं जास्त करायची. हो हो, चालेल ना. चिकट आहे ना आता. आता हा जो लेअर थिकनेस आहे तो सुद्धा आपल्याला प्रोग्राममध्ये आपण कंट्रोल करू शकतो. जर फिनिश चांगलं पाहिजे तर ती थिन लेअर घ्यायची. 3 लेअर बनवू शकतो. परत रफनेस पाहिजे असेल जास्त तर थोडं जास्त थिक घ्यायचं. तर ते खेळता भरपूर येतं याच्यामध्ये, या प्रोसेसमध्ये. पण त्याचं नॉलेज आणि ते आत्ता ह्या मुलांना सांगणं किंवा मुलांनी करणं हे अपेक्षित नाही आहे आता. आम्ही प्रोटोटाईप रोबोटिक आर्म बनवलं होता, त्याचे फिंगर्स आम्ही प्रिंट केले होते. बरोबर.